स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव टोलनाक्यावर वारकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे टोल वसूल केला जात असल्याचा आरोप समोर आला असून या संदर्भातील एका वाहन चालकाने चित्रित केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या व्हिडिओमुळे संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यात खळबळ उडाली आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती तोंडाला मफलर बांधून वाहनधारकांकडून पैसे घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे। संबंधित वाहन चालकाने ही वसुली बेकायदेशीर असल्याचा आरोप करत घटनास्थळीच व्हिडिओ चित्रित केला आहे। दरम्यान बोरगाव टोल नाक्यावर यापूर्वीही नागरिकांकडून विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या। टोलची बेकायदेशीर वसुली, वाहन चालकांशी अरेरावी तसेच गुंडागर्दी होत असल्याचे आरोप यापूर्वीही समोर आले होते। त्यामुळे या नव्या व्हिडिओनंतर पुन्हा एकदा टोल प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। मात्र या प्रकरणात संबंधित टोल प्रशासन किंवा इतर अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे व्हिडिओतील दावे आणि आरोपांची अधिकृत पडताळणी होणे बाकी असून याबाबत प्रशासनाने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे।